नमस्कार. पोस्ट ऑफिस 5वी मेरिट लिस्ट काय येणार लक्षात घ्या. आता आपण की 5वी मेरिट लिस्ट येणार नाही, या ठिकाणी जीडीएस क्लोज झाले, कदाचित येऊ पण शकणार नाही. परंतु असं नाही की पूर्णपणे आता जीडीएसचा चॅप्टर क्लोज झाला, लक्षात घ्या. परंतु 99% येण्याचे चान्सेस आणखी आहेत. ते कशामुळे, एक 2 मिनिटं व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. लक्षात घ्या, आता सध्याची परिस्थिती लक्षात घ्या मित्रांनो. मेरिट लिस्ट नंबर 1 ते मेरिट लिस्ट नंबर 4 पर्यंत या ठिकाणी पूर्ण रिझल्ट लागलेला आहे, हे तुम्हाला क्लिअर असेल. याच्यामध्ये 4थ्या लिस्ट पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट आहे. ओके, आता मेरिट लिस्ट 1, 2, 3 या ठिकाणी प्रत्येक मेरिट लिस्ट लागण्यासाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी या ठिकाणी जीडीएस ने घेतलेला होता. ओके, आता पुढे काय आहे, 4थी मेरिट लिस्ट लागली, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. त्याचा साधारण कालावधी 1 महिना उलटून गेलेला आहे, जवळपास 1 मंथ उलटून गेलेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लिस्ट लागून 4थी. ओके, तरी सुद्धा आणखी 5वी मेरिट लिस्ट लागलेली नाहीये, म्हणजे ऑफिशियली 5वी मेरिट लिस्ट असं या ठिकाणी लागलेलं नाही. त्याच्या अगोदर 4A अशी सप्लिमेंटरी लिस्ट त्या ठिकाणी लागली, त्याच्यामध्ये 2-3 डिव्हिजनचा रिझल्ट लागलेला होता. आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सप्लिमेंटरी लिस्ट लागली म्हणजे त्या ठिकाणी जीडीएस क्लोज होईल, लक्षात घ्या. परंतु तसं कुठल्याच आर्थिक किंवा जीडीएसने ऑफिशियली अजूनपर्यंत सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळं 4A आलेली आहे, 4B येईल किंवा डायरेक्ट आता 5व्या मेरिट लिस्टच्या नावाने मेरिट लिस्ट पब्लिश होईल, लक्षात घ्या. आता ते कशाच्या बेसिसवर, पहिलं बेस म्हणजे डाटाबेस अनालिसिस करायचं झालं तर याच्या अगोदर जेवढ्या काही जीडीएस भरत्या निघालेल्या त्याच्यामध्ये 5 ते 6 महाराष्ट्र सर्कल साठी मेरिट लिस्ट लागलेल्या होत्या. त्याचाच ट्रेंड घेऊन पुढे कमीत कमी 5 मेरिट लिस्ट या भरतीला सुद्धा लागण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा त्याच्यात नंबर 1 चं मेन रिझन म्हणजे काय, पहिल्या मेरिट लिस्ट पासून 2री, 3री आणि 4थी मेरिट लिस्टला बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी 5व्या मेरिट लिस्ट म्हणजे 4A, 4थी जी आहे मेरिट लिस्ट 4A मध्ये सुद्धा कंप्लीट जीडीएसच्या व्हॅकन्सी फुलफिल झालेल्या नव्हत्या. ऑफिशियली असं काही डाटाबेस अनालिसिस नाही, ऑफिशियली 4थ्या मेरिट लिस्टला सगळ्या व्हॅकन्सी पूर्णपणे भरलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे साहजिकच आहे पुढची सप्लिमेंटरी लिस्ट किंवा 5व्या मेरिट लिस्टच्या नावाने लिस्ट लागणार आहे. त्याच्यामुळं काय, दुसरा मेन महत्वाचा पॉइंट, लिस्ट नंबर 1 ते 4 मध्ये जे काही विद्यार्थी जॉईन झालेले होते त्यांनी, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, खूप विद्यार्थी जीडीएस जॉईन होऊन सुद्धा सोडून देतात. परंतु ज्यांना खरंच गरज आहे ते विद्यार्थी 5व्या मेरिट लिस्टची किंवा 4B सप्लिमेंटरी मेरिट लिस्टची वाट पाहत आहेत. कारण की असे काही विद्यार्थी ज्यांना खरंच जॉबची गरज आहे ते वारंवार आपल्याला प्रश्न करतात, कमेंट करतात आणि होप की त्यांचं सर्वप्रथम सिलेक्शन व्हायला पाहिजे, कारण ज्यांना गरज आहे तिथे नंबर त्यांचा लागणं काळाची गरज आहे. ओके, आता या पहिल्या ते 4थ्या मेरिट लिस्ट मध्ये पर्यंत काय झाले, विद्यार्थी सिलेक्ट झाले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये क्लिअर सुद्धा झाले, तर एक 8 दिवस, कोणी 15 दिवस, हार्डली कोणी 1 महिना, कोणी 2 महिने जॉईन सुद्धा केलेला आहे. पण त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, परत जीडीएस सगळे सोडून देतात बऱ्यापैकी विद्यार्थी. मग त्या पहिल्या मेरिट लिस्ट पासून 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत परत या ठिकाणी व्हॅकंट पोझिशन ओपन कंडिशन मध्ये आहेत. मग आता तुमच्या मनात प्रश्न असेल, ह्या जरी ओपन पोझिशन राहिल्या असल्या तरी आता जी नेक्स्ट जीडीएस भरती येणार आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील का? हो, 100% तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड होण्याचे चान्सेस आहेत. परंतु जीडीएस या ठिकाणी काय करणार आहे, आता जे सोडून गेलेले विद्यार्थी त्यांच्या काय 1500 व्हॅकंट पोझिशन आहेत आणि आता जे 28,000 प्लस व्हॅकन्सी आहेत पॅन इंडिया, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले शिल्लक पोझिशन म्हणजे ब्लाइंडली ओपन, म्हणजे आतापर्यंत कुठलीच व्हॅकन्सी भरलेली नव्हती, अशा 50-100 स्टेटनुसार, सर्कलनुसार, डिव्हिजननुसार त्या ठिकाणी राहिलेल्या जागा होत्या. पण त्याच्या अगेन्स्ट काय करणार जीडीएस, ह्या पहिल्या ते 4थ्या मेरिट लिस्टचा सुद्धा जिथे जिथे कामाचा लोड जास्त आहे किंवा जिथे खरंच मुलांची आवश्यकता आहे, कॅन्डिडेटची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी सुद्धा परत ह्या 5व्या किंवा 4B म्हणजे सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये त्या विद्यार्थ्यांना चान्स देणार आहे. म्हणजे कुठल्या, की ज्यांचं वेटिंग लिस्ट वरती आहेत किंवा बॉर्डर लाईन कट ऑफ मार्क आहेत त्यांना या ठिकाणी सप्लिमेंटरी किंवा जर 5व्या लिस्टच्या नावाने रिलीज केली तर त्या ठिकाणी चान्स मिळणार आहे. म्हणून ही 4B सप्लिमेंटरी लिस्ट किंवा डायरेक्ट 5th मेरिट लिस्ट ऑफ जीडीएस या नावाने या ठिकाणी सिलेक्ट होईल. ठीक आहे, आता काही कन्सर्न विद्यार्थ्यांचे असे आहेत की 4A ज्यावेळेस सप्लिमेंटरी लिस्ट लागली त्यावेळेस नोटिफिकेशन मध्ये दिलं होतं की पुढची लिस्ट येण्याची शक्यता कमी आहे, ते आपणही थोडंसं चेक केलं, परंतु
जीडीएस ला काय होतं मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थी जे काही कॅन्डिडेट आहेत ते त्या ठिकाणी टिकून जॉब करत नाहीत. आता ते का करत नाहीत, एक तर त्यांना प्रायव्हेट सेक्टर मध्ये जास्त सॅलरी मिळतं, फॅसिलिटी जास्त मिळतात, जास्त इन्कम मिळतं, किंवा दुसरं त्यांचं एमपीएससी असेल, युपीएससी, सर्व सेवा, राज्यसेवा, ज्या काही एक्झाम असतील त्यांचं ते मेन टार्गेट असतं. त्या टार्गेटमध्ये काहीतरी जीडीएस अडथळा बनत असतं, त्यांना वेळ मिळत नाही किंवा त्यांची कन्सिस्टन्सी लूज होती, फोकस जो आहे त्यांचा गोल त्याच्यावरून ते डिस्ट्रॅक्ट होतात. असे वेगवेगळे कारण आहेत. काही जणांना गावापासून दूर पोस्टिंग भेटते, त्याच्यामध्ये त्यांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च त्यांना परवडेबल नसतो, आणि कधी ट्रान्सफर होईल त्यांना तेवढे पेशन्स नाहीत, किंवा त्यांना लवकर जास्त दुसरा जॉब पाहिजे आहे आणि ती काळाची गरज आहे. जर तुम्हाला परवडत नसेल तर जॉब सोडून दुसरं बघितलं तरी चालेल, कारण की या ठिकाणी महागाई वाढते, प्रत्येकाने फॅमिली इश्यू येतं, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, त्याच्यामुळे तुम्ही जास्त दिवस अडकून बसणं सुद्धा चुकीचं आहे. ओके, त्याच्यामुळं हे काही विद्यार्थी आहेत ते पुढे चालून सोडून देतात, आणि त्याच्या अगेन्स्ट पण जीडीएस मध्ये ताणतणाव वाढतो. कामाचा प्रभाव, वर्कलोड हा ऑलवेज त्या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी कोणाला वर्कलोड जमत नाही म्हणून ते सुद्धा सोडून देतात. मग जीडीएस काय करत असतं, पहिल्या ते 4थ्या मेरिट लिस्ट, याच्या अगोदर सुद्धा अशा काही केसेस, परंतु ही फार रेअर केस असते. या ठिकाणी रेअर केस कन्सिडर केले जाते, कारण जीडीएस ला तसं ऑफिशियली करतात ना. परंतु आणखी पूर्णपणे जर व्हॅकन्सी भरल्या असल्या आणि नंतर काही विद्यार्थी सोडून गेले तर जीडीएस परत एकदा क्लोज केल्याच्या नंतर लिस्ट पब्लिश कधीच करत नाही, परंतु जीडीएस ला आणखी चान्स आहे. म्हणून जीडीएस काय करेल यावेळेस, की या पुढच्या ज्या काही व्हॅकंट पोझिशन आहेत त्याच्यामध्ये मागील सोडून गेलेले जेवढे काही व्हॅकंट पोझिशन परत रिजनरेट झालेच आहे, एक तर त्याच्यातलं जास्त पर्सेंटेज असलं तर पुढच्या व्हॅकन्सी वेळेस त्यांना त्या ठिकाणी चान्स देईल, किंवा जर मॅनेजेबल असेल तर त्यांना ज्या व्हॅकंट पोझिशन राहिलेल्या आहेत त्या परत 4थ्या 4B किंवा 5वी मेरिट लिस्ट मध्ये त्यांना चान्स मिळेल. म्हणजे आणखी जागा शिल्लक होत आहेत, आणखी विद्यार्थी वेटिंग लिस्ट वरती आहेत. ओके, त्याच्यामुळे 4थी किंवा 5वी मेरिट लिस्ट येण्याची शक्यता आहे. आता जीडीएस वरती सगळ्यात महत्वाचं वर्कलोड जास्त पडतोय, त्याच्यामुळे डे बाय डे त्यांना मॅनपॉवर त्या ठिकाणी स्टेबल करणं गरजेचं आहे. कारण एकदा वर्कलोड जास्त झाला की ते कंट्रोल मध्ये आणणं जवळपास खूप जास्त त्रासदायक काम असतं. कुठलंही प्रायव्हेट सेक्टर असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो, त्याच्यामध्ये वर्कलोड जास्त झाला तर पुढे चालून इश्यू येऊ शकतो. तिथल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा ताण, किंवा अतिरिक्त नाही, कमी कर्मचाऱ्यांचा ताण जिथे प्रेझेंट कर्मचारी काम करतात त्यांच्यावर जास्त पडू शकतो. म्हणून आहे ते कॅन्डिडेट सुद्धा सोडून जाण्याचे चान्स असतात. म्हणून जीडीएस अशा वेळेस एक सामंजस्यपणाने त्या ठिकाणी पुढील नेक्स्ट स्टेप उचलत असतं, की त्याच्यामध्ये व्हॅकन्सी पूर्णपणे स्टेबल मेंटेन ठेवण्याचा. ओके, त्याच्यामुळे ह्या गोष्टी असतात. आणि आता पुढे काय टार्गेट कम्प्लिशनचं बोलायचं झालं तर जीडीएस ला काही स्पेसिफिक महिन्याचा कालावधी दिलेला असतो, 3 महिने, 4 महिने, 5 महिने. त्याच्यामध्ये त्यांना टार्गेट कम्प्लीट करायचं असतं. पुढे चालून त्यांना काय की तेवढ्या टाइम पिरियड मध्ये त्यांच्या पोझिशन भरल्या जायला पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या असतात. म्हणून जे विद्यार्थी बॉर्डर लाईन वर अडकले आहेत तर त्यांना अजून अपेक्षा आहे, त्यांनी वाट पाहायची, वारंवार वेबसाईट चेक करायची. तसं तर सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट करूच, त्या दिवशी लाईव्ह बाकीच्या प्रश्नाची उत्तर तुमचे सोल्युशन देऊ, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमच्या सपोर्टसाठी आहोतच. म्हणून मला असं वाटतं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला हवं, जेणेकरून अशा महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. राजांनो, इथेच थांबतो, भेटूया अशाच महत्वपूर्ण अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.